मोहन काका, हे मोहन काका. मालक नाही येत घरी, ऑफिसला गेले. हा चक्क लवकर गेला. ए तुला काय करायचं नसतं चौकशा? काय काम आहे बोल. नाही ते ह्याच्यावर सही हवी होती त्याची. काय आहे ते चाळी शूटिंग वाले येणार आहेत ना, त्याचं नो ऑब्जेक्शन लेटर आहे. शूटिंग आहे? हा सिनेमाचं? नाही नाही सिरियलचं. ते नाही का ती ग्लोरियाची सिरियल लागते, तिचं शूटिंग आहे. ग्लोरियाचं? हा ग्लोरिया येणार आहे? ते माहिती नाही, पण मला सांगितलं की याच्यावर इथे सही घ्यायची मोहन काका. हा मी देते ना, दे. हे का कुणीच सह्या नाही केल्या? नाही का? ते चाळीतले सगळे लोक असं म्हणत होते की जर आम्हाला शूटिंग मध्ये घेणार असेल तरच आम्ही सही करतो. मग बरोबर आहे ना, शूटिंग मध्ये घ्या मग सही करतो. नाही पण तुम्ही करा ना सही. नाही नाही तू एक काम कर, त्या समीर भाऊजीने सांग की शूटिंग मध्ये घ्या मग सही करतो. नाही पण तुमच्या का म्हटलं ना बाबा ते. हा ते चाळीमध्ये ग्लोरियाचं काय? शूटिंग आहे. शूटिंग शूटिंग म्हणजे काय असतं ते? काका, अरे वा मन्या वा, पहिल्यांदा कोणतं तरी काम वेळेवर केलंस. एवढ्याच सगळ्यांच्या सह्या पण घेऊन आलास. हे काय कोणी सह्या नाही केल्या? नाही हो, कोणीच सह्या नाही केल्या आणि करणार पण नाही. अरे पण का म्हणजे तुम्हाला नाही वाटत का आपल्या चाळीत शूटिंग व्हावं, आपली चाळ टीव्हीवर दिसावी? नाही नाही म्हणजे शूटिंग व्हायला हवं, पण काय मग सह्या का नाही केल्यात? आमची एक अट आहे. माझी एक अट आहे. काय म्हणजे मी जर त्या शूटिंग मध्ये त्या सिरियल मध्ये दिसणार असेल तरच सगळे सह्या करते. तू एकटी? नाही म्हणजे आपण सगळे सगळे. हो पण ते मी कसं ठरवू ना? असं कसं? तुम्हाला ठरवावं लागेल. आणि तसंही आमच्या सगळ्यांच्या सह्या झाल्याशिवाय तुम्ही काहीच करू शकणार नाही. बरं बरं ठीक आहे, मी त्यांना फोन करून सांगतो. पण मग कोणाचा प्रॉब्लेम नाही आहे ना? नाही नाही मला तर मग चला या लेटरवर सह्या करा पटापट. चला. हा हा काय ग? ते शूटिंग म्हणजे काय? शूटिंग ए राहुल, शूटिंग म्हणजे काय रे? भानू, मी तुला सांगतो, मला माहिती आहे शूटिंग काय असते. कसं आहे भानू? त्याला आठवत सांगतो ना वहिनी, स्टाईल आहे. किती वेळ घेतो? नाही, हे बघा सांगतो. कसं आहे भानू, सिरियलचं शूटिंग करणं ना एक अवघड कला आहे, अवघड काम आहे. कसं आहे, आयऱ्या गायऱ्याचं काम ना अजिबात. खूप हुशारी लागते, त्यात पैसा लागतो आणि कठीण काम आहे. आधीच सांगितलंय. कळलं कळलं कळलं? बापरे, काय केलं तुम्ही? गेली सासरला पायतीचा घसरला. त्या मालिकेत कसं दाखवतात, इमोशनल सीन असेल, सिरियस सीन असेल तर असं करावं लागतं. काय काय काय? थांब मी समजावून सांगतो. भानू, ते सिरियल म्हणजे ना रोजचं दळण असतं. हा म्हणजे असं लोकांना काय पाहिजे ते द्यावं लागतं, रोज नवीन नवीन द्यावं लागतं. हा म्हणजे त्यांना इमोशनली असं एकदम अटॅच करावं लागतं, त्यांच्या भावनांची कदर करावी लागते. त्यामुळे ना त्यात काम करणारे खूप चांगले कलाकार असावे लागतात. हा असं कोणालाही जमत नाही ऍक्टिंग करायला. हा मग आपल्याकडे कोणाला येतं ऍक्टिंग करायला? हा करा करा बरोबर. हा अशी नाही अशी धरा आडवी धरा. हा आणि जीभ फिरवा. हा 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 ओमकार बोल, ओमकार ओम. हा हा दीर्घ दीर्घ. हा दीर्घ श्वास, दीर्घ श्वास. हा हे काय आहे? अहो वहिनी, मी अभिनय कार्यशाळा सुरू केलेली आहे. अच्छा, म्हणजे चाळीतल्यांकडनं पैसे घ्यायचे आणि त्यांना लुबाडायचे है ना? नाही म्हणजे तसे मी पैसे घेणार नव्हतो, पण काय आहे ना, अहो चाळीतल्या ना फुकट मिळालेल्या गोष्टीची कदर नाहीये.
म्हणून मग मीच 50 रुपये फक्त फी ठेवली. समीर साहेब हे काय नवीन बिझनेस सुरू केला की काय? नाही नाही भानू, हा बिझनेस नाहीये. अभिनय हा बिझनेस नाहीये. ती एक कला आहे आणि आपण ना कलेची कधीच किंमत करू शकत नाही. हे मी फक्त नवीन अभिनय कार्यशाळा सुरू केली. समीर भाऊजी ते मारू दे. ते शूटिंग वाले कधी येणार ते सांगा. ते काय माहित नाही, पण ते आज येणार आहेत हे नक्की. समीर मालवणकर यांची झटपट अभिनय कार्यशाळा. ए सम्या, कशाला वाट लावतो रे लोकांची? नाही तर काय. ए तुम्हाला माहित नाही, पण मला अभिनय करता येतो, समजला? हो, पण चांगला अभिनय करता आला पाहिजे ना. मग इथे या ना, मग कळेल. अरे नाही एकेकाला पाणी पाजलं ना तर नाव समीर मालवणकर लावणार नाही. हा तू पण ये. हा भानू. हा नाही अजिबात नाही. मी काही तिचे 50 रुपये भरणार नाही. अहो वहिनी, मी पैसे मागितलेत का? मी भरीन ना त्याची फी. अरे सगळं कशाला यार, भानू मी भरीन तुझी फी. अरे शेवटी आपण शेजारी आहोत. राहुले, अरे तेच सांगतोय मी तुला. तू अजिबात काळजी करू नको. भानू, तुझी फी मी भरणार. ए पण मी आहे ना फी भरायला. तुम्ही कशाला? अरे पण आम्ही फी भरणार आहे तर तुला काय प्रॉब्लेम आहे? ए तू अंजली वहिनीची फी भर जा. आणि मला भानूची फी भरायची असेल तर? मदन तू नाही भरू शकत. ए मन्या आ इकडे. कोणाची साडी आहे? ही अंजली काकीची. जा. ही नेसू? हा छान आहे. नाही नको नको. परवा बबी मावशीकडे गेले ना तेव्हा हीच नेसले होते. हा ही हा ही बी छान आहे. नाही नको नको नको. अहो तुम्हाला कशा पैसे साडी हवे ते तरी सांगा. अगं कॅमेरा समोर चांगली दिसली पाहिजे ना, अशी उठून दिसली पाहिजे सगळ्यांपेक्षा. ना अंजेपेक्षा चांगली दिसली पाहिजे. अहो मग सगळ्या साड्या तुमच्या समोरच आहेत ना, बघा ना. हीच ना, कळत नाही ग. ही का बघ ही बघू. ही बघा. हा ए ही मस्त आहे. ही मस्त आहे, है ना? छान दिसेल. ग्लोरिया, त्या चाळीत काय काम आहे ग तुझं? सासूबाई, त्या चाळीत माझी एक मैत्रीण राहते आणि मी तिला भेटायला जाणार आहे. मैत्रीण? कोणती मैत्रीण? या आधी कधी ऐकलं नव्हतं मी तिचं नाव. भानू, अगं आता त्याच्यामध्ये मैत्रिणीचा रोल येणार ना, मग त्याचं शूटिंग असणार. अरे वा, मला हा रोल मिळाला ना भानू, काय मस्त होईल माहितीये. म्हणजे सगळे ना असे माझ्या मागे मागे फिरतील फोटो काढायला. असा मान वाढेल ना आपल्या ना, चाळीच्या बाहेर ना अशी गर्दी जमेल. कुठे राहतात शुभमैत्री, कुठे राहतात शुभमैत्री, असं व्हायला मज्जा येईल ना. वा, फक्त हा ना काही करून रोल मिळाला पाहिजे. हा आणि मैत्रिणीच्या कमालीचा रोल ना म्या करीन. हा तो मी तिला देईनच ग रोल. आपण ना दोघी जाऊया टीव्ही मध्ये काम करायला, मज्जा येईल ना. हा बोला साहेब. अहो तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं रेडी आहे. तुम्हाला यायला किती वेळ लागेल? काय 1 तासात येते? ओके ओके या ना, नो प्रॉब्लेम. आम्ही तयार आहोत, वाट बघतो तुमची. हा ओके. ए ऐका ऐका, चाळीतल्या सगळ्यांनी ऐका. काय हो? ते लोक तासाभरात येत आहेत. आता जेमतेम 1 तास आहे अभिनय शिकायला. ज्यांना ज्यांना शिकायचं त्यांनी पटकन खाली या. आणि हो, येताना 50 रुपये घेऊन या. या, लवकर या लवकर या. हे घे भानू. हा हे घ्या समीर भाऊ 50. तुम्ही माझे पण 50 रुपये घ्या दादा. सम्या, सम्या घेऊ. अरे हो 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 हो. समीर भाऊजी, मी आधी पैसे दिलेत, मला शिकवा. नाही आधी मला शिकवा. नाही मला शिकवा. हो वहिनी, असं कसं? आम्ही पण शिकायला आलोय ना. थांबा, सगळ्यांना शिकवतो. आधी बसून घ्या बघू. बसून घ्या. हा तर मला सांगा, कोण कुठला रोल करणार आहे? मी ग्लोरियाच्या मैत्रिणीचा. नाही मी करणार आहे ग्लोरियाच्या मैत्रिणीचा. नाही मी करणार आहे तो रोल. लताताई, आरशात तोंड बघा. हा होण्याच्या पलीकडे काय बोलता येतं तुम्हाला? अंजू, मला सगळं येतं. समीर भाऊजी, यांच्या भांडणाकडे लक्ष देऊ नका. तुम्ही मला अभिनय शिकवा. जर तुम्ही मला रोल दिलात ना तर सकाळचा चहा माझ्याकडनं.
दुपारचं जेवण माझ्याकडून, रात्रीचं जेवण मी देईन. एक मिनिट भांडू नका तुम्ही. हा अंजेला सांगा. नाही तुम्ही वहिनींना सांगा. मी भांडते का? मी भांडते. एक मिनिट. शोभाताई, अंजली ताई, लता ताई, मैत्रिणीचा रोल कोणी बी करा, पण मैत्रिणीच्या कामवालीचा रोल मॅच करणार. आता ते कोणत्याही वेळी इकडे येतील. आपल्याकडे ना जास्ती वेळ नाहीये. तेव्हा मी शिकवायला सुरुवात करतो. करू ना? जसा रोल असेल ना तसा तुम्हाला अभिनय करावा लागतो. हा म्हणजे म्हातारीचा रोल असेल तर तसा, मैत्रिणीचा रोल असेल तर तसं वागावं लागतं. हा कॅमेरा समोर तुम्हाला ते कॅरेक्टर जगावं लागतं. हा हे काय तुम्ही अजून इकडेच आहात? अरे त्यांच्या 2 गाड्या आल्या बाहेर चाळीच्या, जावा. अरे थांबा ना, मी शिकवतो रे. अरे थांबा वेळ. बालू तू तरी थांब ना, मी तुला पेशंट रे. हॅलो, कशी दिसते मी? टक टक काय करते सांग ना तोंडाने. अहो तुम्ही इतकं छान दिसताय ना, माझ्या तोंडात शब्दच निघत नाही. खरं सांगतेस तू? वय तुम्ही ना लय भारी दिसताय. मला वाटतं ना त्या सिरियलच्या हिरोला काढून ना तुम्हालाच घेतात की काय. तू एक काम कर, तू ना माझी रिहर्सल कर. रिहर्सल म्हणजे काय? अगं म्हणजे डायरेक्टर आले, त्यांनी विचारलं तुम्हाला काय येतं ऍक्टिंग मधलं, मग त्यांना दाखवायला लागेल ना काहीतरी असं बोलून. हा पण ते कसं घेतात मला नाही माहिती. अगं मी सांगेन तसं कर ना, मी हुशार आहे, मी तुला ऍडजस्ट करेन. हा 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 करा, सुरू करा. ते म्हण ना काय? ऍक्शन असं म्हण. ऍक्शन ऍक्शन. आता काय सांगताय तुम्ही? गरीब आहे ना, गरीब. हा हा हा. ग्लोरिया, मी तुझी खास मैत्रीण असले तरी मी खूप गरीब आहे. माझ्याकडे फक्त 30-35 साड्या, काही सोन्याचे दागिने आणि हे राहतं घर. बाकी माझ्याकडे काही नाही. मी तुझ्या लायकीची नाही. बाकी माझ्याकडे काही नाही, काही नाही, काही नाही. मस्त मस्त. भानू, आता कुणी मला थांबवू शकत नाही. येऊ देते शूटिंग वाले. आया इकडे नाही. येऊ दे. हा इकडे ठेवा, इकडे ठेवा. हा इथे. बाई काय काय ते? चला ना इकडे तिकडे उभे राहा प्लीज. गर्दी करू नका इथे. चला चला चला. राहुल काय करतो तिकडे? राहुलला कळतं सगळं कॅमेऱ्यातलं. आमच्याकडे पण कॅमेरा आहे ना. हो. ए चल हट, यहाँ से साइड हो जाओ, साइड में खड़ा हो जाओ. काय करायचं ते कळलं का ग? नाही ना, तुम्ही कधीपासून काहीच नाही सांगितलं आणि दिसत पण नाही येत कुठे. का इकडे कागद. हा ती डिरेक्टर वाली असेल. थांबा. ए बोले ताई बोलत आहे. एक मिनिट. ते तुम्ही डायरेक्टर आहे का? नाही, मग कोण आहे? असिस्टंट डिरेक्टर. असिस्टंट आहे? नाही म्हणजे असिस्टंट आहे. हा. ते हे द्या ना ते डायलॉग. तुम्हाला कशाला पाहिजे? अहो ते बोलायचं ना आम्हाला शूटिंग मध्ये. गप्पा बसा, तुम्ही जा तिकडे जाऊन उभे राहा. चला चला, गर्दी करू नका. आपल्याला जायला सांगितलं आणि स्वतःच निघून गेली. हो ना, आगाऊच वाटते पण जरा. ते तोंडाने जागा वाटत होतं. त्यांना कशाला बोलवलं तुम्ही? डायलॉग पाहिजे ना, पाठ नाही होत. काय मॅडम, तू बघा ना तुमच्या खुर्चीवर बसला.
काय? अहो मी चाळीचा अध्यक्ष आहे. मग मी काय करू? चला तिकडे, चला 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 चला, उठा उठा, खूप काम आहे तो आम्हाला. समीर भाऊजी काय होईल? काय झालं? महत्वाचं बोलत होतो ना मी तिथे. हा आले मोठे महत्वाचे बोलत होते. आता बघितलं आम्ही तिथे बसले होते, कोणी विचारत नव्हतं तुम्हाला. ओ ते सांगा ना, ते डायरेक्टर कधी येणार आहेत? ते नाही आले म्हणतात. हा मग आमचं काम कोण बघणार? कोण बघणार सोडा, पण ते आपलं शूटिंग कोण घेणार? यांना तर काहीच माहित नसणार. आपण एक काम करूया, त्यांच्यापैकी कोणाला तरी विचारूया. त्यांच्यापैकी म्हणजे कोण असणार? ऐक, तो माणूस बघा ना, विचित्र टोपी घातलेला. आपल्याला ना, हा इथून ना आपल्याला इथपर्यंत शॉट घ्यायचा आपल्याला. तोच डायरेक्टर असणार. डायरेक्टर टोपीच घालतो. थांब ना, विचारू ना. डायरेक्टर आपल्याला इथून ते इथपर्यंत सगळं पूर्ण दिसला पाहिजे. त्यांना कुठं बोलवताय तुम्ही? बाजूला ना. नमस्कार, तुम्ही डायरेक्टर आहेत का? नाही. काय गो, तू म्हणाली होतीस ना टोप्या घालणारे डायरेक्टर असतात म्हणून. तुम्ही डायरेक्टर नाही आहात? नाही. मग कोण तुम्ही? मी कॅमेरामन आहे. डायरेक्टर येणार नाहीत का? डिरेक्टर कशाला पाहिजे? आम्हाला फक्त एक ताईचा बाहेरून शॉट घ्यायचा आहे बस, बाकी काय नाही. आणि मग बाकीचं? बाकी म्हणजे चाईच्या घरातलं आतलं शूटिंग आम्ही स्टुडिओमध्ये केलंय. असं कसं म्हणजे बाहेरून आपली चाळ दाखवणार आणि आतलं सगळं स्टुडिओतला? अहो तो सगळं टेक्निकल पार्ट आहे, तुम्हाला नाही कळणार. असं कसं नाही कळणार? का हो समीर भाऊजी, काय काय हा ऍक्टिंगचे 50-50 रुपये घेतले आमच्याकडनं आणि आता म्हणतात चाळ फक्त बाहेरून दाखवणार. ते ऍक्टिंग शिकवण्याचे घेतले ना. पण आता शूटिंगच होणार नाही, कोणाला दाखवणार तुम्ही चाळीला? मी काय म्हणते, आपलं शूटिंगच होऊ द्यायचं नाही. हो मालवणकर, काय चाललंय? तुम्ही आम्हाला एनओसी दिली ना, मग हे काय म्हणतात की शूटिंग करून देणार नाही म्हणून? हो हो मी बोलतो. हा तुम्ही बघा जरा काय ते. बहिणी हे बघा, त्यांना त्यांचं काम करू दे ना, मग झाल्यानंतर आपण निवांतपणे बोलूया ना. काय निवांत थांबा. मी काय म्हणते, डायरेक्ट थांब ना ग तू जरा, एक मिनिट थांब ना. ऐका, मी काय म्हणते, ते तुम्ही चाळ आता बाहेरून अशी दाखवणार की नाही पूर्ण? हा, तर आम्ही एवढ्या सगळ्या आता तयार झालोय, तर आम्हालाच घ्या ना त्याच्यात, म्हणजे भरलेली दिसेल ना चाळ. हे बघा वहिनी, तुम्ही आता कॅमेऱ्याच्या मागे जा, आपण नंतर बघूया. ओके, प्लीज प्लीज कोऑपरेट अस. तुम्हाला सगळं सांगतो मी. प्लीज कोऑपरेट अस. मारवणकर जरा मागे घेतो. हो बाजूला. एकदा आमच्या चाळी देतात आणि आम्हाला इशारा करतात. ओके लाईट्स, ओके फुल ऑन, रेडी. रेडी. शूटिंग ट्रेन सारखंच आहे हे. वेगळे. ओके नाईस, पॅकअप. आता आपल्या हो नाही हो वहिनी, पॅकअप बोलले ते, संपलं शूटिंग. संपलं? हा, असं कसं संपलं? समीर भाऊजी,